अनेक कॉम्पेअर्स काही युट्यूब चॅनल जे इन्फ्लुएन्सर्स आहेत सगळे अनेक प्रश्न विचारतात. त्याच्यात माझ्या मनातले काही प्रश्न आहेत ते काही मी क्रिएट केलेले नाहीत. ते हा सगळा जो डेटा तुमच्या सगळ्यांकडे येतो त्याच्यावर नाही. पहिलं मला प्रश्न विचारायचा आहे सरकारला की अकाउंट जे सील केले हे किती अकाउंट सील केलेत पहिलं, आणि त्याच्यात पैसे किती आहेत त्याची काहीच माहिती आपल्याकडे येत नाही. हे जर एक्स्टॉर्शन असेल जे सरकार मान्य करतंय, FIR सांगतंय की त्याच्यात एक्स्टॉर्शन आहे, तर जर एक्स्टॉर्शन झालं असेल तर ईडी का ह्याच्यात लागत नाहीये? एक्स्टॉर्शन IQ गोष्टींवर अनिल देशमुख साहेब, संजय राऊत साहेब, नवाब मलिक आणि भुजबळ साहेब किती लोकांची तुम्हाला उदाहरणं दिली. त्यांना पटकन ईडी लावली, FIR झाले, अटक झाली, सगळं झालं ऍब्सोल्युटली सुपर स्पीड. मग वाल्मिक कराडांच्या केसमध्ये एक्स्टॉर्शनची केस ही मे महिन्यात झाली आहे. आपण आता जानेवारीमध्ये आहोत. मग एक्स्टॉर्शन मध्ये ईडीचा रोल का येत नाहीये हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. विष्णू चाटे नावाचे जे कोणी आहेत, जे तुमच्या चॅनलवरच मी पाहते, त्यांचा फोन मिसिंग. असा कसा फोन मिसिंग आहे? त्याचा CDR काढलाय का? काय पोझिशन आहे त्याची? त्याच्यानंतर एक त्याच्यातला ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे तो अजूनही फरार आहे. फरारेमध्ये कुठे गेलाय हा माणूस? म्हणजे ज्यांनी खून केलेला आहे ही व्यक्ती फरार आहे. अजून पोलिसांना कशी काही फरार व्यक्ती सापडत नाही. दुसरं अजून पाचवा मुद्दा की व्हॉइस सॅम्पल जे वाल्मिक कराडांचं केलंय त्याचं सॅम्पलिंग घेऊन पुढे काय त्याचं झालं? CDRचं काय झालं? काल एवढं सगळ्यांना दिसत होतं, काल परलीमध्ये व्हायलन्स झालेलं आहे. मग ह्या व्हायलन्स व्हायच्या आधी म्हणजे काल तुम्ही बघितलं असेल देशमुख कुटुंबांच्या लोकांनी आधीच सांगितलं होतं की आम्ही टाकीवर चढणार. कारण त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस होते. हे त्यांची लेखचं स्टेटमेंट मी तुमच्या टीव्हीवरच पाहिलं, तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर. मग तुम्हाला माहिती असताना की ती व्यक्ती टाकीवर चढणारे, आंदोलन करणारे, मग थांबवण्यात का नाही आलं? पोलीस काय करत होती? दोन्ही गोष्टींमध्ये एवढा व्हायलन्स झालाच कसा जेव्हा एवढा सेन्सिटिव्ह इश्यू आहे? त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. आणि पूर्ण परभणी आणि बीड या दोन्ही केसेसमध्ये या दोन्ही कुटुंबाची सुरक्षितता याची जबाबदारी कोण घेणार? सोमनाथ भाऊंची केस याच्यामध्ये पुढे काय झालं काहीच माहिती आम्हाला मिळत नाही. परभणीच्या केसची किती वेळा प्रश्न विचारायचे. तशीच बीड परळीची घटना आहे, तिथे काय चाललंय, पुढे काय झालं? बंद आता त्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना काही माहिती देण्यात आली SITची. काल मकोका लावला, याच्याबद्दल आम्ही सरकारचे जाहीर आभार मानतो. उशिरा का होईना, देर आहे दुरुस्त आहे. पण व्हॉट नेक्स्ट? आमची अपेक्षा आहे की आणखीन इफेक्टिव्हली हे व्हावं, न्याय मिळावा. एका मुलाचा खूप झालाय आणि इथे एक्स्टॉर्शन इन्व्हेस्टमेंट कसे येणार या राज्यात? तर उस्मानाबाद, बीड किती ठिकाणी अशा कंप्लेंट्स येत आहेत. आबदा नावाची जी कंपनी आहे त्यांनी अनेक वेळा एक्स्टॉर्शनचे कंप्लेंट्स केलेले आहेत. मग जर एक्स्टॉर्शन महाराष्ट्रात असं होणार असेल तर इन्व्हेस्टमेंट क्लायमेट, कोणीही या राज्यात इन्व्हेस्टमेंट करायला 10 वेळा विचार करेल की इन्व्हेस्टमेंट अशी केली की एक्स्टॉर्शन होणार, आपले लोक किडनॅप होणार. अशी यांची ही घटना एकदा नगरमध्ये पण झालेली आहे 1-1.5 वर्षापूर्वी. तेव्हा तिथल्या पोलिसांनी अतिशय स्ट्रॉंग ऍक्शन घेतली. आणि हीच ऑप्शन जर बीड आणि परळीला घेतली असती तर कदाचित त्या बिचारी लेख जिच्या अश्रू अनावर असतात, रोजच्या जिचे खेळायचे दिवस येतो, ती जी 10वीची परीक्षा आहे ती आपली लेख आज वडिलांसाठी रोज लढते, आंदोलनं करते, भाषण करते. हा आपला महाराष्ट्र अतिशय वेदना देणारी आणि अस्वस्थ करणारी 35-36 दिवस झाले. पण पुढे काय याची स्ट्रॉंग ऍक्शन आणि फाशीच्या मागणीबद्दल आमचं सातत्यच आहे की जे कोणी ह्याच्यात डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्ड असतील त्यांना फाशी झालीच पाहिजे. आणि काल तुमच्याच एका चॅनलवर एका रिपोर्टरनी बातमी केली आहे की 6 फोन कॉल त्या दिवशी झाले, त्यांचा CDR त्या रिपोर्टरला कळलेला आहे. आता जर रिपोर्टरला कळलंय, युट्यूब चॅनलवर सांगतायत की 6 कॉल्स केले, व्हिडिओ कॉल्स केले, हे जर रिपोर्टरला माहिती आहे तर मग पोलीस आणि त्या देशमुख कुटुंबाला का नाही कोणी हे सांगितलेलं? ते 6 कॉल कुणाला केले हे का नाही आपल्याला कळत आहे? ठीक आहे, आम्हाला सांगू नका, आपापसात तर माहिती असली पाहिजे. रिपोर्टर रिपोर्टिंग करतो पण सरकारच्या कुठल्याही अनाउन्समेंट किंवा माहितीमध्ये कळत नाहीये कोण आहे ती व्यक्ती करणार. आणि 302 का लावलं जात नाही? लावलं कोर्टात आता